आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने देऊन अद्यापही अध्यादेश काढला नाही। त्यामुळे शासन दरबारी आपला आवाज खऱ्या अर्थानं माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हेच उठवू शकतील या आशेनं संगमनेर तालुक्यामधील निमोण, धांदरफळ, आश्वी या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत असणाऱ्या हर्षदा देवगिरे, रेखा नायकवाडी, वर्षा गायकवाड, सुनीता सांगळे, छाया आरोटे, स्वाती कानवडे, अश्विनी वागचौरे, निर्मला पवार, सुषमा गुंजाळ, सुजाता गुंजाळ, विजया गुंजाळ, स्वाती गुंजाळ, स्वाती ढोले या आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांनी आमदार थोरात यांच्या यशोदान संपर्क कार्यालयामध्ये जाऊन कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या। त्यानंतर त्यांनी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला। त्यावर तुमच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे। मंगळवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये तुमच्या प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारू असं आश्वासन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिलं। या प्रसंगी धांदरफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा गटप्रवर्तक हर्षदा देवगिरे, रेखा नायकवाडी आणि वर्षा गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। निमोण PSC आज आम्ही इथे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका येथे जमलेलो आहोत। तर इथे का जमलेलो आहोत तर आमचे संगमनेरचे साहेब आहेत, तर त्यांना आमची अशी कळकळीची विनंती आहे आणि जी कळकळीची विनंती घेऊन आलेलो आहोत तर ती फक्त अशी आहे की आमच्या ज्या मागण्या पूर्ण केलेल्या आहे, ज्या मागच्या संपामध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहे, तर शासनाने आम्हाला जे आश्वासन दिलेलं होतं तर की ती ह्या कॅबिनेटमध्ये आमचा GR निघावा ही आमची साहेबांना कळकळीची विनंती आहे की जो आमचा GR आहे तो ह्या कॅबिनेट मंगळवार बुधवारची कॅबिनेट बैठक होणार आहे, त्यात आमच्या साहेबांनी आमचा मोठा मोलाचा सल्ला घेऊन आणि मार्गदर्शन करून तो GR काढण्यास मदत करावा अशी आम्ही साहेबांना। नमस्कार, मी आशा गटप्रवर्तक धांदरफळ सर्व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघटनेच्या वतीने बोलत आहे। आमचा 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जो संप झाला त्या कालावधीमध्ये आम्हाला शासनाने जे आश्वासन दिले होते की आशा सेविकांना 7,000, गटप्रवर्तकांना 10,000, दिवाळी बोनस 2,000 व आशा गटप्रवर्तकांचे सरकारमध्ये समायोजन, या सगळ्या आश्वासन त्यांनी आम्हाला तोंडी देण्यात आले होते। माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आरोग्यमंत्री साहेब यांनी दिले होते। त्यांची पूर्तता न झाल्यामुळे आम्ही 12 जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन धरले आहे। त्यासाठी ठाणे इथे आम्ही 9 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या निमित्ताने तिथे आम्ही 1 दिवस पूर्ण आंदोलन केलं। त्याच्यानंतर आम्ही आता सध्या आझाद मैदानावर जवळजवळ आज 8वा दिवस आहे, तर आम्ही तिथे बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आणि आत्तासुद्धा तिथे दररोजच्या 20 ते 30,000 आशा व गटप्रवर्तक उपस्थित आहे। तरी शासनाने आमच्या कामाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आहे। सर्व महिला तिथं उघड्या पागड्यावर झोपत आहे, त्यांना खाण्याची व्यवस्था नाही, पाणी पिण्यासाठी नाही, स्वच्छता नाही आणि त्या शासनाला आमची काहीच गरज वाटत नाही आहे। ज्या आम्ही आरोग्यासाठी काम करतो पण आमच्या आरोग्याकडे त्यांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे। तरी आमचा विषय ह्या कॅबिनेटमध्ये घेण्यात यावा यासाठी मी शासनाला आव्हान करते आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा काहीतरी निर्णय लावा, आम्हाला लेखी GR द्यावा, एवढीच आमची मागणी आहे। मी वर्षा गायकवाड, निमोण PSC। आम्ही इथं कशासाठी जमलेलो आहे की आमचे लोकनेते साहेब बाळासाहेब थोरात साहेब यांना आमची अशा मागण्या आहे का त्यांनी आमच्या जो पगारवाढीचा GR आहे तो कॅबिनेटपर्यंत पोहोचवावा व आमची जी पगारवाढीची मागणी आहे ती पूर्ण करण्यात यावं। आशा सेविका आरोग्याचं काम करतात, सर्व लोकांच्या आरोग्याचं काम करतात, पण आज त्यांचंच आरोग्य ढासळलेलं आहे। हे चुटपुंच्या पगारामध्ये कसं काय भगिनी काम करतील? आम्ही महाराष्ट्राच्या भगिनी आहोत, मग भगिनी आहोत तर तुम्ही भगिनीसाठी एवढं काम करताय, मग हे आशा सेविकांचा पगार तुम्ही वाढू शकत नाही? आम्हाला सुद्धा कुटुंब आहे, आमचं कुटुंब आम्ही चालवणार कसं? केलं आम्ही काम, थोड्याशा पगारामध्ये आम्ही काम केलं, पण नाही आता आम्ही खूपच आमचा अंत बघतंय सरकार। तर सरकारला एवढीच विनंती आहे की प्लीज 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 सरकारला विनंती आहे की तुम्ही आमचं मानधन वाढवावा व आम्हाला सरकारी आमच्या गटप्रवर्तकांना सरकारचा अधिकार द्यावा, एवढीच मागणी। ब्युरो रिपोर्ट, एसनारा मीडिया, संगमनेर।